सर्वांना नमस्कार. चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला. बहरेल प्रेम भाग 54. मिसेस पाटील, हे तुमचं जॉईनिंग लेटर. आजपासून तुम्ही एपी ग्रुपच्या सदस्य झाला आहात. अभि वेदांतिकाला तिचं जॉईनिंग डेट म्हणाला. थँक्यू सर. वेदांतिकाने हातात घेतलं आणि अभिला स्पीक करून बोल. त्यानंतर त्याने आपल्या टेबलवर असलेल्या लँडलाईन वरून कॉल लावला. थोड्याच वेळात तिकडून तो उचलला गेला. हॅलो मिस्टर कुणाल, प्लीज कम माय केबिन. अभिनने बोलून फोन ठेवून दिला. प्रिन्सेस, तुला काही हवंय, ज्यूस वगैरे? अभिने खूप प्रेमाने तिला विचारलं. अहो नाही नको, आता तर मी कधी घरी जाते आणि आरव दादाला ही बातमी देते असं झालंय. तो तर कधीचाच वाट बघत बसला असेल. वेदांतिका आनंदात बोलली, पण इकडे मात्र तिचा राक्षस आता तिला घुरून बघत बसला होता. याचा नक्की काय प्रॉब्लेम आहे काय माहित. आरवचं नाव आपल्या प्रिन्सेसच्या तोंडून ऐकून त्याचे लगेच डोळे आकसतात. पाहिलं पण याच्यासारखा कदाचित कुणी असेल. आता अजून याच्या रागाने फुगे फुगणारच की. केबिनवर नॉक झालं. तशा अभिसोबत वेदांतिकाच्याही नजरा तिकडे वळल्या. तर बाहेर आता साधारण 25-26 वयाचा एक तरुण मुलगा उभा होता. दिसायलाही छानच होता. न जास्त गोडा न काळा, मध्यम रंगाचा असा तो. उंची सुद्धा 5 फूट 8 इंच जवळपास होती. शरीरयष्टीही सामान्य होती. तसं बघायला गेलं तर एकूणच ठीकठाक अशी पर्सनॅलिटी होती त्याची. आणि आता सुद्धा तो ओठांवर स्मित हसू घेऊन उभा होता. अभिने त्याला आत येण्याचा इशारा केला. तसा तो आत येऊन अभिच्या डेस्क जवळ उभा राहिला आणि अभिच्या आदेशाची वाट बघू लागला. मिस्टर कुणाल, या मिसेस. अभि बोलणारच की वेदांतिकाचे डोळे मोठे झाले. तसा अभि शांत झाला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला थोडं शांत करून घेतलं. काय करणार आज त्याला पहिल्यांदा असे वाटत होते की तो जगातील सगळ्यात अवघड काम करतो आहे. आणि का नाही वाटणार. आपल्याच बायकोला मिसेस वरून मिस ही ओळख द्यायची होती त्याला, जे त्याच्यासाठी जगातील सगळ्यात अवघड काम झालेलं होतं. मिस्टर कुणाल, या मिस वेदांतिका. आजपासून तुम्हाला असिस्ट करणार आहे. अभिने वेदांतिकाकडे इशारा करून सांगितले. तसे आता कुणालचे लक्ष वेदांतिकाकडे गेलं आणि काही वेळ तर तो तिच्या त्या सिंपल लुक मध्ये हरवूनच गेला. आणि मिस वेदांतिका, हे मिस्टर कुणाल, आपल्या डिझाईन डिपार्टमेंटचे हेड. तसा वेदांतिकाने त्याला खूप पोलाइटली ग्रीट केलं. तिचा तो मंजूर आवाज ऐकून इकडे कुणालचे ओठ रुंदावले, जे अभिच्या तीक्ष्ण नजरेतून सुटले नाही. पण आता तो काहीच करू शकत नव्हता. त्याची प्रिन्सेस होतीच अशी. जितकी दिसायला सुंदर होती तितकाच तिचा आवाज गोड होता. बघायला गेलं तर त्याची प्रिन्सेस रूपासोबत गुणांची सुद्धा खान होती आणि तितकीच निरागस सुद्धा होती. म्हणून जो नाही तो तिच्या त्या निरागसतेत हरवून जायचा. सगळ्यांना तिच्यावर प्रेम येणार अशीच होती ती. म्हणून तर अभि तिला इतकं जपायचा की तिच्यावर कुणाच्या वाईट नजरा सुद्धा पडू द्यायच्या नाही. मिस्टर कुणाल. अभिच्या आवाजाने कुणालच्या नजरा पुन्हा अभिवर आल्या आणि त्याच्या नजरेतली ती वॉर्निंग बघून कुणालने आपली मान खाली घातली. मिस्टर कुणाल, तुम्ही आता जाऊ शकता. अभिने ऑर्डर सोडली. तसा कुणाल बिचारा तिथून परत सुटला. तर वेदांतिका मात्र आता थोड्या वेळापूर्वी काय घडलं हे जाणून घेण्याच्या प्रयत्नात होती. प्रिन्सेस, तू थोडा वेळ थांब, मग आपण सोबतच घरी जाऊ. अभि. अहो पण. वेदांतिका, काळजी नको करू, मी सगळं बघून घेईन. तिच्या मनातला संकोचपणा बघून अभिने तिला आश्वस्त केलं.
तशी वेदांतिका सुद्धा थोडी शांत झाली. वेदांतिका आणि अभि सायंकाळी घरी आले. तशा हॉलमध्ये असणाऱ्या साधना, वसंतराव, आरव सोबत ज्योतीचं सुद्धा लक्ष त्यांच्यावर गेलं. आणि माहिती नाही का पण वेदांतिकाच्या ओठावरच ते हसू आणि अभीच्या डोळ्यातलं तिच्याविषयीचं प्रेम बघून तिचा आतून जरफराट होऊ लागला. पण तरीही तिने आपल्या चेहऱ्यावर खोटं हसू आणलं. मग काय म्हणते आमच्या गुडियाचा इंटरव्ह्यू कसा गेला? वसंतराव म्हणाला. तशी वेदांतिका त्यांच्या जवळ येऊन त्यांना बिलगली. कसा गेला म्हणून काय विचारतोस पार्टनर? नक्कीच छान गेला आहे. म्हणून तर आज चेहरा बघ तिचा कसा गुलाबासारखा खुलला आहे. आरव हसतच वेदांतिकाला बाजूने मिठीत घेत बोलला. तसे वसंतराव सुद्धा हलकेसे हसत वेदांतिकाला बघू लागले. पण ते सगळं बघून ज्योतीच्या चेहऱ्यावर मात्र चीड आली. त्यात काय झालं? आता ऑफिसच तिच्या नवऱ्याचं आहे म्हटल्यावर काय पास काय फेल ना. जॉईन तर ती तशीही होणारच होती. ज्योती आनंदात विरजण टाकावं तशी म्हणाली. जे ऐकून वेदांतिकाचा चेहरा लगेच पडला आणि तिचे डोळे भरून आले. जे तिने कुणालाही दिसू न देता मोठ्या शिताफीने पुसले. पण तिच्यावर बारीक लक्ष असणाऱ्या तिच्या सडूपासून लपवू शकली नाही. जेव्हा तिची मान खाली गेली तेव्हाच त्याला तिच्या डोळ्यात जमणाऱ्या दुःखाची सुद्धा चाहूल लागली. आता ज्याचं त्याचं नशीब असते. कुणाला पदरात पडलेल्या सुखाची किंमत नसते, तर कुणी कुणी दुःखालाही सुखात बदलून मूल्यवान करून घेतात. आणि माझी प्रिन्सेस तशीच आहे. तिला जे हवं ते सगळं ती तिच्या मेहनतीने आणि प्रेमाने मिळवूनच घेते. अभि वेदांतिकाला प्रेमाने बघत म्हणाला. तसे इकडे ज्योतीचा चेहरा पटला. पण अभिला त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. तो सरळ वेदांतिकाला तिथून हाताने धरून आपल्या खोलीत कडे घेऊन जाऊ लागला. सगळेच त्याला बघू लागले. साधना यांना तर अभिचा खूप अभिमान वाटला. त्या खूप कौतुकाने अभिला बघू लागले. वेदांतिकाचा तो ज्याप्रमाणे मान जपत होता ते बघून साधना सोबत आरव, वसंतराव आणि राजीवजीच्या ओठांवर सुद्धा स्माईल आली होती. आणि तसही नवऱ्यानेच बायकोचा मान जपायला हवा, तरच बाकीचे सुद्धा तिचा मान जपत असतात. कारण त्याचा मान ती नेहमी आपल्या डोक्यावर मिळवत असते. मग तो तिला आपल्या हृदयात ठेवू शकतो ना. अभि वेदांतिका निघून गेले तशी आता वसंतराव यांची धारदार नजर ज्योतीवर येऊन थांबली. मी काय म्हणाली? जे खरं आहे तेच तर बोलली. ज्योती सगळ्यांच्या नजरा आपल्यावर बघून बोलते. आमची गुडिया तशी नाही. आणि जर तसं असेल तरी तिची काही चूक नाही. शेवटी जे काही आहे ते तिचंच होणार आहे. म्हणून बोलताना जरा आपल्या जिभावर नियंत्रण ठेव. आणि गुडिया आणि अभिपासून जरा दूरच राहा. नाहीतर पुढे तुझं काय होईल ते देवच जाणे. वसंतराव ज्योतीला कडक शब्दात बोलले आणि उठून जाऊ लागले. असं कसं सगळं तिचंच होईल? शेवटी मी सुद्धा त्याची ज्योतीच्या तोंडून आवाज निघालाच की कुणी नाही तो तुझा, तो फक्त साधना आणि आमचा त्या घराचा आहे. वसंतराव जोरात गरजले आणि एक जडजडीत कटाक्ष साधनावर टाकला. तशी त्यांची ती धारदार नजर बघून ज्योतीची तर हवाच निघाली आणि ती मुंगीरून गप्प बसली. तसही असतो एकेकाचा स्वभाव. ते म्हणतात ना, चित्याची खोड मिल्याशिवाय जात नाही, तसा ज्योती त्यातलीच ज्योती ही सुद्धा एक असावी. म्हणून तर सांगून सुद्धा शमलेल्या आगीला आणखी ठिणगी टाकून भडकवायचं काम करत होती. वसंतराव निघून गेले तसेच साधना, राजीव आणि आरव सुद्धा तिथून आपापल्या कामाला निघून गेले. मी चूक तर नाही ना केली?
म्हणजे ज्योतीवर विश्वास ठेवून तिला या घरात आणून साधना मनात विचार करत होती. त्याच विचारात तिने चहाचं पातेलं गॅसवर ठेवलं. ते म्हणतात तसं खरंच ज्योतीने मला फसवलं असेल का? विचारातच साधनाने त्या पातेल्यात चहाची पावडर टाकली. आणि तसंही मी तिला ओळखतेच किती. एक दोन वेळा ते सुद्धा फक्त तिने बोलावलं म्हणून मी तिला भेटली. तेव्हाची ज्योती आणि आताची म्हणून साधनेंना मघाशी बघितलेल्या ज्योतीचा चेहरा आठवला, ज्यावर एक वेगळीच ईर्ष्या आणि क्रूरता होती, ज्यामुळे साधनांच्या अंगावर भीतीने सरकन काटाच आला. इकडे खोलीत वेदांतिका अजूनही ज्योतीच्या म्हणण्याचा विचार करत होती. अभि तिची होणारी प्रत्येक हालचाल नजरेने बघत होता. पण त्याने स्वतःहून तिला काहीच विचारलं नाही, कारण त्याला वाटत होतं की तिने स्वतः त्याच्या जवळ मन मोकळं करावं. तिच्या मनात जे काही आहे ते तिने न भीता त्याच्याशी बोलावं, त्याला सांगावं, कुठलाही आणि कसलाही विचार न करता पूर्ण विश्वासाने त्याच्याशी बोलावं. वेदांतिका तशीच आपल्या विचारात गुंतून पुढे जातच होती की अभिच्या त्या धिप्पाड बॉडीशी तिची टक्कर झाली. आ, तुम्ही तर लोह पुरुष आहात का हो? किती जोरात लागलंय मला. वेदांतिका आपलं डोकं चोडत बोल. तसा अभि तिला घुरून बघू लागला. मग तुला बघून चालता येत नाही का? अशा कुठल्या दुनियात होती की तुला हा 6 फूट उंचीचा तुझा नवरा सुद्धा दिसला नाही? अभि थोडं कडक आवाजात बोलला. तशी वेदांतिकाने नजर खाली केली. माहिती होतं तिला, त्याने तिला नजरे बघून सगळं ओळखलं असेल. इतका तर आता तो तिला ओळखतच होता. आता सांगशील का नेमकं तुझ्या डोक्यात आता कोणतं खूळ घुसलं ते? अभि थोडं दटावतच बोलला. तसा आता वेदांतिकाचा बाण फुटला आणि ती हुमसतच त्याच्या मिठीत शिरली आणि त्याला बिलकली. अभिला सुद्धा कदाचित हेच अपेक्षित होतं, म्हणून त्याचे हात आपोआपच तिच्या पाठीवर आले. अहो, तुम्हाला सुद्धा तेच वाटतं का? वेदांतिका हळूच फुटफुटली आणि त्याच्याकडे बघू लागली. मनात थोडी चिलबिचल सुरू होती तिच्या आणि भीती सुद्धा होती, पण डोळ्यात त्याच्याबद्दलचा विश्वास भरून पावला होता. आणि तुला असं का वाटतं प्रिन्सेस? सांगशील मला? तो तिचा चेहरा 2 बोटांनी थोडं वर करत तिच्या डोळ्यात बघत बोल. जो विश्वास मला आता तुझ्या डोळ्यात दिसतो आहे, तोच विश्वास तुझ्या मनात का नाही? अभिने तिच्या डोळ्यात बघून प्रश्न केला. तशी वेदांतिका खजील झाली. खरंच तर होतं ते. तिच्या मनात त्याच्यावर विश्वास होता, मग तिच्या डोळ्यात हे प्रश्न का? तिने स्वतःला प्रश्न केला आणि गप्प झाली. खरंच तिला त्या प्रश्नाची गरज होती का? तुम्ही याचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगा. आज पहिल्यांदा आणि आखरी वेळ सांगतो प्रिन्सेस, कान देऊ नये. आताच नाही आणि यासाठी नाही, तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक मोठ्या गोष्टीत माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास असेल. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी सोबत असेल. म्हणून आज जो प्रश्न तुझ्या छोट्याशा डोक्यात आला आहे ना, तो पुन्हा येता कामा नये. अभिने तिला चांगलंच ठणकावून सांगितलं. तशी वेदांतिकाने त्याच्या भोवती आपली भूमिकी आणखी घट्ट केली. जेव्हा कुठलाही नवरा हे 2 शब्द बोलतो ना, विश्वास आणि सोबत, तर कुठलीही बायको ती भरून पावते आणि तिच्यात हत्ती एवढं बळ येते. कारण ही नातंच खरं प्रेमाचं आणि विश्वासाचं असते. सुखदुःख एकमेकांशी वाटून घेता येतात, पण प्रेम आणि विश्वास हा कमवावा लागतो आणि त्याहीपेक्षा जपावा लागतो. वेदांतिकाने हा विश्वास तिच्या प्रेमाने कमविला होता आणि आता ती त्याला आपल्या विश्वासाने सिंचित होती. इकडे ज्योती रागात आपल्या खोलीमध्ये धुसफुसत होती. या मुलीने माहिती नाही काय जादू केली आहे, सगळं घर तिला डोक्यावर घेऊन नाचते. अभि तर तिला फक्त प्रिन्सेस बोलतच नाही, तर प्रिन्सेस सारखा ठेवतो सुद्धा. आणि तो छोटा नवा, तो असा काय दात खाऊन बघत होता, जसं मला खाऊनच टाके. फक्त फक्त एकदा मला आधी सारखं या घरात जागा करू दे.
मग मी त्याची सुद्धा या घरात एंट्री करून घेईन. ज्योती गालात गुड हसत बोलली आणि तिने कुणाला तरी फोन लावला. हॅलो माय बेबी, हाऊ आर यू? ज्योती हसतच बोल. ते बेबी बेबी करणं सोड आणि आधी सांग, ज्यासाठी तिकडे पाठवलं ते काम झालं का? की नाही? तिकडून एका मुलाचा कडक आवाज आला. त्याच्या आवाजातला तो राग आणि वृक्षपणा ऐकून इकडे मात्र ज्योतीचा चेहराच पडला. कोण आहे तो? काय आहे ज्योतीचा प्लॅन? अभिला कळेल का ज्योतीचा खरा चेहरा? जाणून घेण्यासाठी कथेचे समोरचे भाग नक्की वाचा आणि त्यासाठी आधी लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या. कथा कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमचे कमेंट हेच माझे. धन्यवाद.